जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषयी एक जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुखदुःख हे स्वर्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात विस्मर हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे सुटे जाण. आता करी शूर मन हायसी वाटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले त्यांचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान. ज्याच्यात मानावे मीपण त्यांच्यात उद्भवते दुःख. नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचभूताचा त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते. असे सांगती संत परिस्थिती नसे वंदनास कारण. जसे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला तोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत संग. आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले. राम नाम प्रेमयुक्त चाले धनी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. सृष्टी पहावी भगवताकारी प्रेम ठेवी त्याचे वरी. त्याला नाही दुसरी सरी आले गेल्यास द्यावे अन्नदान. मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती. यासच थोर म्हणती जीवनमुक्ती. न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास. नामात संत नामी भगवंत व्रती राखावी अत्यंत शांत. हेच संताचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे संताचे ठाण. अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण. संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजेच उणे. संताची संगती भगवंत नामाने साधते. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती रामरायाविन समाधानाला न देती. जे जे वैभव जगती ते ते आले हाती. वाया सर्व जाती हाती न येती रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही काले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृती म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी. परमात्म्याला दूर करतील दोन्ही व्यवहार सदाचरण. लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन. सर्व काही रामाविन वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती. सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविना आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा. तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडावे साचे. भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे. मी करता नव्हे जाणून करी कर्म. त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी. त्याचा मालक होईल कली कलीत जेथे शिरला. त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून. कोणताही करावा व्यवसाय जपून. हेच प्रापंचिकाचे मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम. ही मनात जाणून खून करावा व्यवहार जतन. रामा परते हित माने त्याचा होई हात. जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन लागे राग उचरणे. मीपणा टाकावा अभिमान सोडावा. सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामासार्पण तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी करता राम जाणूनी मनी. रामसेवे परते हित सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अन्यन शरण. दुःख दूर व्हायास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा.
ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन.